त्याच्यानंतर हे कंडिशनल जर असेल तर पहिला टी दुसरा एफ जर असेल तर आपल्याला भेटते एफ. बाय कंडिशनलमध्ये दोन्हीही टी किंवा दोन्ही का पाहिजे एफ पाहिजे, त्यावेळेस आपल्याला भेटतो टी. ओके, एवढ्या गोष्टी लक्षात ठेवता. आणि नेगेशन म्हणजे ऑपोजिट करायचं आपल्याला. टी असेल तर एफ करायचं, एफ असेल तर टी करायचं या ठिकाणी. ओके, बघा मग इथं अगोदर आपण या जो दिलेला क्वेश्चन आहे या क्वेश्चनमध्ये स्टेटमेंट किती आहेत बघूत आपण. या ठिकाणी स्टेटमेंट आहेत 2. एक आहे पी, दुसरा क्यू. हा पी आहे म्हणजे फक्त 2च स्टेटमेंट आहेत या ठिकाणी. ओके, अगोदर आपण टेबल काढून घेऊत. हा पीचा, त्याच्यानंतर हा क्यू. ओके, हे तर जनरल असणार आहे सर्वांसाठीच हा टेबल. ओके, 4 व्हॅल्यू असतील टी, टी, एफ आणि एफ. सर्वांसाठी सेम असेल हे. इथं टी, एफ, हे टी आणि एफ. ओके, 2 टी 2 एफ, याच्या अर्धे 2च्या अर्धे 1, या 2च्या अर्धे 1 म्हणजे टी एफ लिहिलं. त्याच्यानंतर आता आपल्याला जायचे क्वेश्चनकडे. जो मेन क्वेश्चन आहे तिकडे जाऊत आपण. या ठिकाणी बघा आपण गणित सॉल्व करतो अगोदर काय करतो आपण ब्रॅकेट सॉल्व करून घेतो. ओके, तर अगोदर आपल्या या ठिकाणी ब्रॅकेट सॉल्व करून घ्यायचा आहे. जो कंस आहे तो सॉल्व करून घ्यायचा आहे. ओके, जसं आपण बॉड मास जो रूल आहे तो वापरतो, ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन आणि सबट्रॅक्शन. ठीक आहे, तसंच त्या क्रमानुसारच आपल्याला या ठिकाणी अगोदर ब्रॅकेट सॉल्व करून घ्यायचं आहे. बघा ब्रॅकेट काय आहे इथं दिलेला, हा आहे क्यू कंडिशनल पी आहे. हा क्यू कंडिशनल पी लिहिले मी या ठिकाणी. तर आता आपला या 2 कॉलम मध्ये जायचं आहे. आपला 2 कॉलम मध्ये पहिला क्यू म्हणजे कंडिशनल. या ठिकाणी बघा कंडिशनलची कंडिशन काय सांगते, जो पहिला असेल या ठिकाणी जो काही असेल पहिला आणि हा दुसरा, पहिला टी असला पाहिजे दुसरा एफ असला पाहिजे, तरच आपल्याला भेटणारी व्हॅल्यू जी आहे ते काय असणार आहे एफ असणार आहे. ओके, मग या ठिकाणी शोधायचं आपल्याला ह्या कॉलम मध्ये क्यू मध्ये, पी मध्ये नाही, कारण सुरुवातीला काय आहे इथं क्यू आहे. ओके, क्यूच्या कॉलम मध्ये आपल्याला टी शोधायचं. टी कुठं आहे इथं आहे, पण इकडे एफ आहे का नाहीये. ओके, परत बघा इथं आहे टी, इथं एफ आहे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला फक्त या ठिकाणी एफ लिहायचे, बाकी सर्व टी लिहून टाकायचे. झालं, संपलं. या ठिकाणी बघा हे टी, हा टी, या ठिकाणी सुद्धा टी. झालं. त्याच्यानंतर हा पी बघा, हा पी कंडिशनल, हा क्यू कंडिशनल पी. आता आपला 2 कॉलम मध्ये कोणत्या 2 कॉलम मध्ये जायचंय, एक कॉलम जो आहे तो असेल पी चा आणि दुसरा कॉलम कसा, हा एक कॉलम क्यू कंडिशनल पी चा. क्यू कंडिशनल पी चा हा कॉलम आहे, या कॉलम मध्ये जायचं. म्हणजे या आता आपला या कॉलम मध्ये पहिला कॉलम असेल पी चा, दुसरा कॉलम असेल हा. तर आता या ठिकाणी कंडिशनलचे कंडिशन काय आहे, पहिला टी आणि दुसरा एफ असेल तरच एफ. ओके, म्हणजे याच्यामध्ये आपला टी शोधायचं. टी इथं आहे पण इथे एफ आहे का नाहीये, इथं टी आहे इथे एफ आहे का नाही, इथं एफ नाहीये, म्हणजे बाकी सर्व काय येईल फक्त पहिला टी आणि दुसरा एफ असेल तरच आपल्याला काय भेटणार आहे एफ भेटणार. मग आहे का इथं पहिल्यामध्ये टी आहे इथं 2 ठिकाणी पण इकडे एफ नाही, मग डायरेक्ट काय लिहायचं ऑपोजिट, काय लिहायचं या ठिकाणी टी, हे टी आणि हे टी. याच्यामध्ये आपल्याला शोधायचं आहे स्टेटमेंट किती आहेत. ओके, पी क्यू आर एस याच्यापैकी स्टेटमेंट किती आहे त्या ठिकाणी फक्त 2 स्टेटमेंट आहे. 2 स्टेटमेंट म्हणजे एका स्टेटमेंटच्या ट्रू व्हॅल्यू भेटतात, ट्रूथ व्हॅल्यू, ट्रू नाही ट्रूथ व्हॅल्यू भेटतात 2, म्हणजे 2 × 2 किती झाले 4, म्हणजे आपला नंबर ऑफ जे ट्रूथ व्हॅल्यू आहेत त्या किती असणार आहेत 4 असणार आहेत. ओके, 2 टी आणि 2 एफ असणार आहेत. ठीक आहे, या ठिकाणी टेबल बनवूत आपण. सुरुवातीचा जो कॉलम आहे तो ॲज इट इज असतील पी आणि क्यू चा, 2 बनवायचे आहेत पी क्यू. टी, हा टी, एफ आणि एफ. दुसरा टी एफ टी एफ. हे जेवढं असेल त्याचा हाफ करायचं. हे जेवढं काही असेल त्याच्या काय करायचं हाफ करायचं. इथं 2 आहे त्याच्या अर्धा, इथं 2 आहे त्याच्या अर्धा एफ. ओके, टी एफ झालं, परत खाली तेच रिपिटेशन करायचं. आपला हे सॉल्व करते वेळेस अगोदर आपल्याला पाहिजे काय का बघा, या ठिकाणी ब्रॅकेट आहे. ओके, आपला ब्रॅकेट सॉल्व करायचं, पण या ब्रॅकेटमध्ये नेगेशन पी आहे, इथं नेगेशन आहे का नाही, तर नेगेशन काढून घेऊत आपण. बघा इथं हे नेगेशन पी. आता हे नेगेशन पी म्हणजे काय आहे, जे काही पी असेल त्याच्या ऑपोजिट.
जे काही पी असेल त्याच्या ऑपोजिट निगेटिव्ह करायचं आपल्याला. ओके, इथं टी आहे तर इथं भेटेल आपला एफ, इथं टी आहे इथं भेटेल आपला एफ, इथं एफ आहे इथं भेटेल या ठिकाणी टी, इथं एफ आहे इथं भेटेल आपला टी. ओके, नेगेशन टी आपल्याला भेटलेला आहे. आता हा ब्रॅकेट सॉल्व्ह करूत आपण. ओके, हा नेगेशन पी ऑर क्यू. आता आपला दोन कॉलम मध्ये जायचंय, एक नेगेशन पीच्या या आणि दुसऱ्या क्यूच्या या दोघांच्या मध्ये. आणि ऑरची कंडिशन, ऑर हे बघा ऑरची कंडिशन काय सांगते, दोन्ही एफ असतील तरच आपल्याला भेटते एफ, अदरवाइज टी. ओके, दोन्ही मध्ये एफ बघायचं, मग नेगेशन पी आणि क्यू, हे नेगेशन पी क्यू या दोन्ही मध्ये एफ बघायचं. एफ या ठिकाणी आहे दोन्ही मध्ये, इथं लिहून टाकायचं एफ. बघा बाकी कुठंच नाही, लिहून टाकायचं टी. त्याच्यानंतर आपल्याकडे नेगेशन पी अँड क्यू. तर अगोदर काय करूत आपण, ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेऊ. ओके, हे बघा पी अँड क्यू, अँडची कंडिशन काय सांगते, टी टी असेल तरच टी. ओके, पी आणि क्यूच्या कॉलम मध्ये, या दोन कॉलम मध्ये बघा इथं टी टी दिसतंय, या ठिकाणी टी लिहून टाका. बघा इथं कुठे दिसतंय का, टी टी दिसत नाही, बाकी सर्व एफ लिहून टाका. झालं. पण आपल्याला पाहिजे काय, नेगेशन पाहिजे. ओके, कशाचं, पी अँड क्यूचं नेगेशन पाहिजे आपल्याला. ठीक आहे, तर हे बघा नेगेशन ऑफ पी अँड क्यू, नेगेशन ऑफ पी अँड क्यू दॅट इज याचं नेगेशन करायचं आपल्याला. ओके, म्हणजे हा जो कॉलम आहे त्याच्या अपोजिट करायचा आहे. टीचा एफ, एफचं टी, एफचं टी, एफचं टी. ओके, फक्त आपण काय काय सॉल्व्ह केले बघा आतापर्यंत, फक्त हा एक कॉलम झाला, हा एक कॉलम जाता, या दोघांच्या मध्ये काय आहे, बाय कंडिशनल आहे. बघा नेगेशन पी अँड क्यू, पी और क्यू बाय कंडिशनल पी अँड क्यू. आताच आपण काढलेले आहे दोन्ही कॉलम, या दोन्ही कॉलम मध्ये जायचं आहे आपल्याला. ओके, नेगेशन पी और क्यू, हा नेगेशन सॉरी या ठिकाणी आहे नेगेशन पी और क्यू, हा एक कॉलम झाला, आणि दुसरा कॉलम पी अँड क्यूचा नेगेशन, सॉरी इथे लिहायचं राहिलं, हे नेगेशन पी अँड क्यू. ठीक आहे, तर या दोन कॉलम मध्ये जायचं आपल्याला. आणि मध्ये काय, या दोघांच्या बाय कंडिशनल आहे. बाय कंडिशनल काय सांगते, दोन्ही टी असतील किंवा दोन्ही एफ असतील तरच आपल्याला भेटणार आहे टी. ओके, बघा या दोन्ही मध्ये शोधा, दोन्ही ठिकाणी काय पाहिजे आपल्याला, सेम पाहिजे. बघा इथं नाही, या ठिकाणी इथं आहे, इथं लिहून टाका टी, इथं पण आहे, इथं लिहा टी, बाकी काय लिहून टाकायचं, एफ लिहून टाकायचं एफ. हा झालं तुमचं सोल्युशन. ओके, negation of negation P and negation Q, negation of negation P and negation Q or Q. ओके, हा क्वेश्चन आहे. तर या क्वेश्चन मध्ये अगोदर सुरुवातीला आपला काय चूज करायचं आहे, अगोदर आपल्याला त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं किती स्टेटमेंट आहेत, या ठिकाणी आपल्याला निवडायचं स्टेटमेंट किती आहेत. तर या ठिकाणी दोन स्टेटमेंट आहेत, एक पी आणि दुसरा आहे क्यू. ओके, दोन स्टेटमेंट आहेत. ठीक आहे, मग दोन स्टेटमेंटसाठी आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू किती लागणार आहे, 4. ओके, 2 टी आणि 2 एफ. येस, पी क्यू सर्वांसाठी सेम असणार आहे, हे पी क्यू, याच्या 4 व्हॅल्यू टी टी एफ एफ, इथं टी एफ टी एफ. ओके, आता झालं सुरू आपला क्वेश्चन. ओके, सुरुवातीला ब्रॅकेट, ब्रॅकेट मध्ये काय आहे बघा दिसतं, नेगेशन पी अँड नेगेशन क्यू. या ठिकाणी नेगेशन आपल्याकडे नाहीये, तर आपण अगोदर काय करू, या ठिकाणी नेगेशन काढून घेऊ. नेगेशन पी आणि नेगेशन क्यू काढायचं आपल्याला. बघा नेगेशन पी म्हणजे हे फक्त ह्याच्या ऑपोजिट, टी आहे इथं एफ, इथं टी आहे इथं एफ, इथं एफ आहे इथं टी, इथं एफ आहे इथं टी. ओके, त्याच्यानंतर नेगेशन क्यू बघा, एफ इथं टी, इथं एफ, या ठिकाणी टी. ओके, पुढचा क्वेश्चन. आता पुढे बघा काय करायचं, नेगेशन पी अँड नेगेशन क्यू भेटले, हा ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेऊ अगोदर. हा नेगेशन पी अँड नेगेशन क्यू,
नेगेशन पी आहे आपल्याकडे, नेगेशन क्यू आहे बघा इथं आहे. या दोघांच्या मध्ये काय आहे? अँड आहे. तर अँड साठी काय आहे? अँड टी टी असेल तरच टी. या दोन्ही मध्ये शोधा टी टी कुठे दिसते का? इथं आहे, लास्टला आहे. इथं लिहून टाका टी, बाकी सर्व एफ लिहून टाका. ओके, हा ब्रॅकेट झाला. तर ब्रॅकेटच्या बाहेर आणखीन एक नेगेशन आहे, त्याला आपण काय हे करू, आपण सॉल्व्ह करू बघा. नेगेशन ऑफ नेगेशन पी अँड नेगेशन क्यू. आपल्याकडे आहे काय? नेगेशन पी अँड नेगेशन क्यू आहे, हा कॉलम आहे. फक्त या कॉलमला आपल्याला काय करायचंय? नेगेशन करायचं, म्हणजे नेगेशन मल्टिप्लाय करायचं. एफ असेल तर टी, इथं लिहून टाका टी. इथं एफ आहे, इथं टी, इथं एफ आहे, इथं टी, इथं टी आहे, इथं एफ. ओके, हा पूर्ण इथपर्यंत झाला. त्यानंतर ऑर क्यू आहे. नेगेशन ऑफ नेगेशन पी अँड नेगेशन क्यू ऑर क्यू. बघा, नेगेशन ऑफ नेगेशन पी अँड नेगेशन क्यू म्हणजे हा कॉलम. ऑर क्यू, क्यू म्हणजे कोणता कॉलम? हा कॉलम. तर या दोन्हीमध्ये, दोघांच्या मध्ये काय दिसते आपल्याला? ऑर दिसते. नाही, ऑरची कंडिशन काय सांगते? दोन्ही एफ असतील तरच एफ लिहायचं आहे आपला. याच्यामध्ये आणि याच्यामध्ये बघा, सॉरी याच्यामध्ये, या दोघांमध्ये एफ एफ कुठे दिसते? नाही, इथं, इथं पण नाही, इथं आहे, लास्टला आहे. दोन्हीमध्ये एफ एफ लास्टला आहे. ओके, इथे एफ लिहून टाका. आणि बाकी काहीच बघायचं, डायरेक्ट डोळे झापून लिहायचं या ठिकाणी. टी टी हे टी. संपलं, झालं. आता या ठिकाणी स्टेटमेंट किती दिसतंय तुम्हाला? 3 स्टेटमेंट दिसत आहेत बघा. पी आहे, क्यू आहे आणि काय आहे? आर आहे. ओके, तर आपण काय म्हणलं होतं? एक स्टेटमेंट जर असेल त्याच्या ट्रूथ व्हॅल्यू किती असतात म्हणून सांगितलं होतं? 2 सांगितलं होतं. दुसरी स्टेटमेंट असेल तर त्याच्या ट्रूथ व्हॅल्यू किती? परत 2. आता स्टेटमेंट आहे तिसरी, परत 2. म्हणजे टोटल जे आहे ट्रूथ व्हॅल्यू किती भेटणार आपल्याला? बघा या ठिकाणी बेक बे बेदुनी 4 आणि हे 4 दोन्ही 8. म्हणजे टोटल व्हॅल्यू आपल्याला किती भेटणार या ठिकाणी? 8. 6 नाही, बेरीज नाही, मल्टिपल. ओके, 2 4 बेदुनी 4, 4 दोन्ही 8. ठीक आहे, कळते? ट्रूथ व्हॅल्यू या ठिकाणी आपला 8 भेटतील. पीच्या 8, क्यूच्या 8 आणि आरच्या सुद्धा 8. ओके, बघा पी क्यू आर. टी 1 झाला, हा टी 2, टी 3, टी 4, 4 झाले. आता आर दे. एफ 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 4 झाले. हे 4 टी घेतले आपण, 4 एफ घेतले. तुम्हाला काय सांगितलं त्याच्या अगोदर? जे काय असेल त्याच्या काय करायचं? हाफ करायचं. ओके, हाफ करायचे. 4 4 दे, किती होतात? 2. तर बघा या ठिकाणी 2 टी लिहायचे. ओके, एफ किती आहेत? 1 2 3 4. 4 च्या आर दे, किती होतात? 2. तर 2 इथं लिहायचे. एफ एफ. ओके, टी टी एफ एफ. परत हे टी टी लिहायचं, परत रिपिटेशन करायचं. एफ एफ. ओके, झालं. परत याच्या आर दे, हे किती आहेत? 2 आहेत. 2 च्या आर दे. 1 टी एफ, हे टी एफ, टी एफ, हे टी आणि एफ. ओके, ठीक आहे, झालं. हे झालं जनरल झालं. आता आपलं पुढे सॉल्व करायचंय. बघा पी अँड क्यू. ओके, ब्रॅकेट सॉल्व करून घेऊ आपण अगोदर. हे पी अँड क्यू हा रकाना. अँड ची कंडिशन काय सांगते बघा? अँड ची दोन्ही टी असतील तर टी. ओके, शोधायच्या मध्ये पी आणि क्यू मध्ये या 2 कॉलम मध्ये जायचं आपला. टी टी इथं दिसते, इथं लिहून टाका टी. इथं पण टी टी दिसते, या ठिकाणी टी लिहा. इथं दिसत नाही, कुठंच दिसत नाही. ओके, आता एफ लिहून टाका डायरेक्ट. एफ 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 आणि एफ. ओके, हा झाला. त्याच्यानंतर बघा पी अँड क्यू ऑर आर. हा बघा या ठिकाणी पी अँड क्यू ऑर
आर. ओके, या ठिकाणी काय आहे, ऑर आहे. पी अँड क्यूचा टेबल इथं आहे आणि आरचा इथं आहे. या दोघांच्या मध्ये काय आहे, ऑर आहे. ऑरची कंडिशन सांगते की दोन्ही एफ असतील तरच आपल्या या ठिकाणी एफ भेटणार आहे. बघा दोन्ही मध्ये शोधा, एफ कुठे दिसते का, या ठिकाणी आहे, इथं लिहून टाका एफ. बरं बघा शोधा इथं एफ, लास्टला एफ. आता बाकी राहिलेले काय लिहायचे, त्याच्या ऑपोजिट टी, टी लिहून टाका. ओके, हा झाला. त्याच्यानंतर आता इथे यायचं आपल्याला. आता हे काढण्यासाठी आपल्याला पाहिजे काय काय लागणार आहे बघा. हा पी अँड क्यू आपण काढलेला आहे, इथं आहे बघा, पी अँड क्यू आहे, हे काढायची गरज नाही. आपला हा नेगेशन आर पाहिजे. आर आहे पण नेगेशन आर नाही, तर आपण काय करू, या ठिकाणी नेगेशन आर काढून घेऊ. जे जे आपल्याला लागणार आहे ते काढून घ्यायचंय, अगोदरच काढून ठेवायची गरज नाहीये. ओके, हा बघा या ठिकाणी नेगेशन आर, आरच्या ऑपोजिट. आर काय, इथं टी आहे, इथं एफ, इथं एफ आहे, इथं टी, इथं टी आहे, इथं एफ, इथं एफ आहे, इथं टी, इथं टी आहे, इथं एफ, इथं एफ आहे, इथं टी, टी आहे, एफ, एफ आहे, टी. ओके, नेगेशन आर झालं. आता हे सिम्प्लिफाय करूत आपण. बघा नेगेशन आर और पी अँड क्यू. बघा नेगेशन आर. ओके, नेगेशन आरचा एक कॉलम झाला. दुसरा कॉलम कशाचा आहे, पी अँड क्यूचा. बघा पी अँड क्यूचा कॉलम इथं आहे या ठिकाणी, आणि या दोघांच्या मध्ये काय आहे, ऑर आहे. ऑर म्हणजे एफ एफ असेल तर एफ. बघा शोधा, एफ एफ दिसते का, एफ एफ इथं आहे, इथं लिहून टाका एफ. इथं नाही, या ठिकाणी आहे, एफ लिहून टाका. बघा इथं आहे, इथं एफ लिहा, इथं पण नाही, बाकी सर्व टी लिहून टाका. टी टी, हे टी, टी आणि टी. ओके, त्याच्यानंतर बघा आता हे झालं, हा कॉलम झाला, हा कॉलम झाला, भेटलाय का बघा, कुठे आहे, पी अँड क्यू ऑर आर इथं आहे. आणि दुसरा कॉलम नेगेशन आर और पी अँड क्यू हा आहे. या दोन कॉलम, या दोघांच्या मध्ये आहे अँड. ओके, हे कॉलम लिहून टाकू अगोदर आपण. हे पी अँड क्यू और आर, हे पहिल्या ब्रॅकेटमध्ये, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये, अँड नेगेशन आर और पी अँड क्यू, हा दुसरा ब्रॅकेट. बघा या ठिकाणी पी अँड क्यू और आर हा कॉलम, आणि दुसरा कॉलम कोणता, हा आहे. ओके, आणि या दोघांच्या मध्ये काय आहे, अँड. अँड म्हणजे काय सांगते, टी टी असेल तर टी, दोन्ही ठिकाणी टी टी आहे, इथे लिहून टाका टी. इथं आहे टी, या ठिकाणी लिहा टी. इथं नाही, इथं नाही, इथं पण नाही, या ठिकाणी नाही, इथं नाही, कुठंच नाही. ओके, एफ लिहून टाका. एफ. ओके,